हाय फ्रेंड्स, मी अमृताज किचनमध्ये आपले स्वागत करते आहे। आज मी बनवणार आहे मेंदू वडा। त्यासाठी मी येथे उडदाची डाळ आहे ना, ती रात्रभर भिजत घातली होती। ठीक आहे, ॲक्च्युअली मी रात्री विसरले तुम्हाला दाखवायला। हे पाव किलो उडदाची डाळ आहे। आता मी ती एका मिक्सीमध्ये काढून घेणार आहे। आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत। ठीक आहे, आपण ही मिक्सीमध्ये ही डाळ काढून घेणार आहोत। तुम्हाला लागलं तर तुम्ही किंचित असं पाणी घालू शकता, बिकॉज हे पूर्ण कोरडं वाटणं थोडं टफ जाते, तर थोडंसं अगदी पाणी घाला, जास्त पाणी घालू नका। आता मी ह्याला हे बारीक छान असं वाटून घेणार आहे। यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आता ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता मी यात थोडासा रवा घालणार आहे। एकदम जास्त घालायचं नाही आहे, थोडासा घातला आहे मी रवा। ठीक आहे, म्हणजे एक 1.5 चमचाभर रवा घातला आहे मी यात। आता मी हे चांगलं फेटून घेणार आहे। छान असं एकच डायरेक्शनने आपण ते फेटून घ्यायचं आहे। आता मी ह्याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवणार आहे। 10 मिनिटं हे मी छान असं पीठ ठेवलं होतं। आता मी 2 मिनिटं असं फेटून घेते त्याला चांगलं। आता हे आपलं फेटून झालं आहे। इथे मी एक पाणी घेतलं आहे, चांगलं पियायचं असं पाणी घेतलं। त्याच्यामध्ये मी दोन्ही हात असे छान असे बुडवून घेणार आहे। आता मी हे हातावर घेणार, परत इकडे घेणार, परत इकडे। आता मी याचं मध्ये हे घालून गोड घालून ह्याला स्प्रेड करून घेणार आणि हे परत दुसऱ्या हातावर घेणार आहे आणि हे तळायला घालणार आहे। अशाच प्रकारे मी हे दुसरं घेतलं आहे, परत पाण्याचा हात बुडवून त्याला होल करून घेतला आहे। आता मी हे हातावर घेते आणि आता हे तेलात सोडते। अशा प्रकारे मी हे सगळे मेंदू वडा करून घेते आहे। ॲक्च्युली आपण हाताने करताना खूप जणांना टफ पडते, तर आपण अशा प्रकारे केलं तर हे टफ होत नाही। आपल्याला छान सुरळीत असे मेंदू वडे करून आपले तयार होतात। आता मी हे परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला मेंदू वडे हे सहज अगदी सोप्या प्रकारे आपले होतात। ठीक आहे, आपल्याला भांड्याची ही गरज नाही। काही वेळी लोकांना भांड्याने पण होत नाही, हे होत नाही। परत तुम्ही चमच्याने पण करू शकतात। अशाच प्रकारे तुम्ही चमच्यावरती पीठ ठेवायचं, चमच्याला आधी पाणी लावून घ्यायचं आणि चमच्यावर ते पीठ ठेवायचं, घालायचं आणि मग तुम्ही तो चमचा तेलात असा बुडवायचा। त्यापेक्षा हे मला जास्त सोपं वाटतं, म्हणून मी अशा प्रकारेच बनवते। हे मी छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे। मोस्ट ऑफ माझे होत आले आहेत फ्रेंड्स। तर तुम्ही बघू शकता हे आपले मेंदू वडा रेडी आहे। तुम्ही बघू शकता हे छान असे क्रिस्पी झाले आहे। मी तुम्हाला तोडूनही दाखवते, छान असे झालेले आहेत मेंदू वडा। ठीक आहे फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।